नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहीतच असेल, पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाची माहिती घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण आलो आहोत कोल्हापुरात. कोल्हापूर. कोल्हापूर हे ठिकाण ऐकल्यावर आपल्याला पहिलं आठवतं ते म्हणजे कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापूरची झणझणीत मिसळ. पण कोल्हापूर फक्त याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे का? तर नाही. कोल्हापूर हे खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे इथे असलेल्या 3.5 शक्तिपीठामधील महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, रंकाळा तलाव, कणेरी मठ आणि भरपूर अशा ठिकाणांसाठी. महाराष्ट्रामधील 400 किल्ल्यांपैकी 15 किल्ले तर कोल्हापुरातच आहे. तर अशा या वैशिष्ट्यांनी भरलेल्या कोल्हापूरच्या विविध ठिकाणांची सैर आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसेच या ठिकाणी कसे पोहोचायचे, खर्च किती येतो, जाण्यासाठीच्या ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे नवीन नवीन ठिकाणांचे व्हिडिओ पुढे येणार आहेत. तेव्हा चॅनलचे बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कणेरी मठमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तर त्यावेळेला सुरुवात या अशा सुंदर गार्डनमधून होते आणि खरंच खूप सुंदर मेंटेन ठेवलं आहे. जर तुम्हाला सगळं एकदम शांतपणे बघायचं असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला ऊन उतरल्याच्या नंतर या, कारण त्यावेळेला तुम्हाला शांतपणे सगळं बघता येईल, ऊन लागणार नाही, त्रास होणार नाही उन्हाचा. तर त्याच्यामुळे मठात येताना प्रेफर करा की तुम्ही संध्याकाळची वेळ निवडाल. कोल्हापूरमध्ये जर काही स्पेशल असेल तर कोल्हापुरी चप्पल ही खूप फेमस मानली जाते कोल्हापूरमध्ये. तर त्या कोल्हापूरच्या चपलीची ओरिजिनल प्रतिकृती इथे बनवली गेली आहे. तर आता भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये म्युझियम बनवलेलं आहे, तर तिथे जातोय आपण सध्या. पण असं आहे की प्रत्येक ठिकाणी लिहिलंय मूर्त्यांना हात लावू नये, आणि जिथे तुम्हाला सांगितलंय की बाबा इथे इथे जाण्यास मनाई आहे, तर तुम्ही तिथे आढळल्यास तुम्हाला 1000 रुपयाचा फाईन आहे. तर तेवढं फक्त लक्षात ठेवा.
वेद शिकवतानाची प्रतिकृती इथे तयार केलेली आहे. पहिल्याचा स्टेथोस्कोप कसा होता. काश्यप हे आयुर्वेदीय वैद्य विज्ञानी होते. वाल्मिक महर्षी. या म्युझियममध्ये अनेक ऋषीमुनींचे पुतळे व त्यांच्या कार्याची माहिती बाजूला लावलेल्या तक्त्यांमध्ये दिलेली आहे. यात आर्यभट्ट, चरक, सुश्रुत, पतंजली अशा अनेक महान ऋषीमुनींचा समावेश आहे. हे पुतळे इतके हुबेहूब आहेत की ते जिवंत वाटतात. कणेरी मठाला सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय असेही म्हणतात. ते का तर इथे ग्रामीण जीवनशैलीवर आधारलेले 300हून अधिक पुतळे पाहायला मिळतात. बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांतून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पाहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पे त्या त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात.
इथे अ, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आयुर्वेदिक उपचार केले जातात, त्या उपचारांचे स्टॅच्यूज बनवलेले आहेत, म्हणजे त्याच्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत. एक प्राचीन मंदिर आहे इथे. तर त्या प्राचीन मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवरून जाताना प्रत्येक राशींची प्रतिकृती तिथे बनवलेली आहे, आकृती बनवलेली आहे. तर माझ्या मागे तुम्हाला जो दिसतोय तो कण्हेरी मठ आहे आणि कण्हेरी मठालाच सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय असेही म्हणतात. कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे यायचे असेल तर नगरपालिकेच्या बसेस आहेत. तर त्याने तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. इथे 20 ते 25 रुपये तिकीट आहे त्याची आणि शेअरिंग रिक्षा ने तुम्ही हायवेपर्यंत तुम्हाला 30 रुपयाने तुम्ही सीट आहे, तर तसंही येऊ शकता. तर आता कसे यायचे हे तुम्हाला कळालेच असेल. तर केव्हा येताय कोल्हापूरला? आणि हो, एवढंच नाहीये बरं का कोल्हापुरात. अजून खूप काही बघायचे बाकी आहे. तेव्हा पुढचे व्हिडिओ मिस करू नकात. कोल्हापूरमधला हा पहिला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आणि फिरत राहा.